नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव, खास मुलांच्या टिफिनसाठी। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी तांदूळ, जे की भिजत घालायचे आहेत 15 ते 20 मिनिटासाठी। जोपर्यंत आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। मी इथं 1 मोठा कांदा, त्याचबरोबर 1 मोठा टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, अद्रकीचा अर्धा इंच तुकडा, वाटाणे, गाजर आणि 1 बटाटा कापून घेतलेला आहे अशा प्रकारे। आणि लगेच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं तडतडण्यासाठी टाकलं की त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा आणि लसूण टाकायचा आहे। लसूण परतून झाला की त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरलेला टाकायचा, त्याला छानपैकी परतून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा। टोमॅटो छान परतून झाला की आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। तर इथे टोमॅटो परतून झाला आहे, त्यामध्ये 1 हिरवी मिरची कट करून टाकली आहे। त्याचबरोबर 1 आलू किंवा 1 बटाटा कट करून टाकायचा आहे, साल काढून घेतलेली आहे। हा उकडलेला नाही आहे, कच्चाच बटाटा आहे। त्यामध्ये 1 ते अर्धी वाटी वाटाणे टाकलेले आहेत, त्याचबरोबर पाव वाटी गाजर कट करून टाकलेला आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी। परतून झाले की त्यामध्ये मसाले ॲड करूयात। इथे मी पावभाजी मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर अगदी हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे थोडीशी लाल तिखट आणि कोथिंबीर ॲड करायची आहे। छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये। परतून झाली की आपल्याला जे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत, भिजत घातले होते, ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर आपण तांदूळ फोडणीमध्येच ॲड करणार आहोत, ज्याने आपल्या ज्या व्हेज पुलावाची चव जी आहे ती खूप छान लागेल। तर तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहेत तांदूळ। अगदी 1 ते 2 मिनटं परतून झाले की त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकायचं आहे। ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही 2.5 ते 3 वाट्या पाणी इथं टाकू शकता। मस्तपैकी हाय फ्लेमवर हे शिजवून घ्यायचे आहेत। तर जवळपास 10 ते 12 मिनटं लागतात आपले हे तांदूळ शिजण्यासाठी। मीठ ॲड करायचं आहे। मिक्स करून झालं की याला 10 मिनटं शिजण्यासाठी ठेवूयात। 10 मिनटं झालेली आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आपले तांदूळ जे आहेत, जो पुलाव आहे अशा प्रकारे तयार झाला आहे। त्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि याला शिजवून घेऊयात, म्हणजे आपला जो पुलाव आहे तो अगदी मऊसूत आणि खायला असा भन्नाट लागेल। त्याला झाकण ठेवूयात आणि 2 मिनटासाठी शिजवून घेऊयात। तर इथं 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि हा बघा आपला पुलाव तयार आहे। खूप मऊसूत आणि खूप असा मोकळा हा पुलाव तयार झालेला आहे। तर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तो हा पुलाव तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मुलांना खायसाठी किंवा मोठ्यांनाही खायसाठी नक्की बनवून नक्की ट्राय करा।